या जगात काही लोक अगदी सहजपणे यशस्वी होतात आणि काही लोक मात्र एखाद्या गोष्टीसाठी कितीतरी वर्ष धडपडत बसतात, पण यश काही त्यांच्या हाती लागत नाही. जे लोक यशस्वी होतात किंवा जे काहीतरी कमावतात, त्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काम करत असतात त्याच्यामधलं सातत्य, ज्याला आपण कन्सिस्टन्सी असं म्हणतो. बऱ्याचदा हा प्रश्न मला विचारला जातो की कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. म्हणजे अगदी मी सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये लेक्चर्स असतील, डिस्कशन्स असतील किंवा बाकी गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करते आणि एकाच वेळेला अनेक गोष्टी कशा काय मॅनेज करता येतात, इतका टाईम तुम्हाला मिळतोच कसा. तर या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचं जे मोठं सिक्रेट तसं तर फार छोटंच आहे, तर ते सिक्रेट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हॅलो वॉरियर्स, हे आहे वॉरियर ऑफिसर्स वर्ल्ड आणि या जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे. या जगात तुम्ही अशा काही गोष्टी शिकून जाल ज्या कदाचित तुम्हाला बाहेर शिकायला मिळणार नाही. आजचा जो आपला टॉपिक आहे की सातत्य कसं राखायचं, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची, मग ते कोणत्याही गोष्टीत असू शकते. बरेच विद्यार्थी अभ्यास करताना रोज रोज तेच 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 म्हणून बोर होऊन जातात. बऱ्याचदा गृहिणीसुद्धा रोज तेच तेच काम करायचं, म्हणजे उठायचं, घरचा स्वयंपाक, धुणी, भांडी, घर झाडणं हेच करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त लाईफमध्ये काही नाहीच आहे आणि त्यामुळे त्यासुद्धा बोर होऊन जातात. किंवा एखादा नोकरी करणारा माणूस सकाळी उठायचं, बॅग घ्यायची, ऑफिसला जायचं आणि परत यायचं, याच्या व्यतिरिक्त आयुष्यात काहीच नाही आहे. आणि त्यातही हे अवघड तेव्हा होतं ज्यावेळेला तुम्ही एखाद्या प्रोसेसमध्ये असतात, ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही एका डेस्टिनेशनला पोहोचलेले नसतात. म्हणजेच काही विद्यार्थी जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा काही विद्यार्थी जे त्यांची ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी धडपडत आहेत आणि जर फक्त अभ्यासच करावा लागत असेल, पोस्ट मात्र मिळत नसेल, तर ही कन्सिस्टन्सी मेंटेन करणं आणखी कठीण जातं. कारण एका ठराविक कालावधीनंतर पठारावस्था तर येतेच, पण त्यासोबतच सगळ्याच गोष्टी आपल्याला कंटाळवाण्या वाटायला लागतात. मग या सगळ्यातून स्वतःला कसं सावरायचं, स्वतःला कसं मेंटेन करायचं आणि त्यातच आपली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवता ठेवता ती प्रोसेस एन्जॉय कशी करायची, याबद्दल बोलूयात. सगळ्यात पहिला मुद्दा मी माझ्या उदाहरणांवरूनच सांगेन की कुठलीही गोष्ट करताना त्या गोष्टीचं तुमचं जे इच्छित फळ आहे, अर्थातच तुम्ही त्याचा विचार करा, ते तुमच्या नजरेसमोर ठेवा, पण त्या फळामध्ये गुंतून जाऊ नका. प्रत्येक 5-5 मिनिटाला, 2-2 मिनिटाला हे चेक नका करत बसू की ते फळ मला मिळाले की नाही मिळालं. जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करायला शिका. कुठलाही ग्रेट ॲथलीट असा एका दिवसात ॲथलीट बनत नसतो. त्याच्या पाठीमागे त्याची प्रचंड मेहनत असते आणि हे मी प्रत्येक क्षेत्रातल्या बाबतीत सांगते. याच्यापूर्वीही मी अशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. मग ही जी काही त्यांची मेहनत असते, तर त्या मेहनतीतून ते जे काही घडतात, त्याच्या अगोदरच्या मेहनतीतलं सातत्य फार महत्त्वाचं असतं. पण ते सातत्य टिकवायचं तर आपल्याला ती प्रोसेस एन्जॉय करता आली पाहिजे. म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या वॉटर पार्कमध्ये गेलेले आहात. त्या वॉटर पार्कमध्ये अशा मोठ्याच्या मोठ्या घसरगुंड्या असतात, मी त्याला घसरगुंडीच म्हणते अर्थात. तर जिथे तुम्हाला खूप वरपासून यायचं असतं आणि नंतर तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जात. ज्या वेळेला तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये, म्हणजे तुम्ही खाली आहात तर तुम्ही डिरेक्टली पाण्यात उडी टाकूच शकता, पण नाही, तुम्हाला जायचं असतं त्या स्लायडरवरती आणि तिथून तुम्हाला खाली घसरत यायचं असतं आणि ते घसरत येताना तुम्हाला जाम मजा वाटत असते. सो ती जी प्रोसेस असते, आपल्यालाही माहिती असतं की ज्यावेळेला आपण त्या घसरगुंडीवरून घसरणार आहोत, त्या स्लाईडवरती जाणार आहोत, त्यावेळेला काय होणार आहे, आपल्या पोटामध्ये काहीतरी होणार आहे. आपल्याला थोडेसे, जर वळणाची स्लाईड असेल तर तिथे आपल्याला थोडेसे झटके बसणार आहेत. जर तो टनल असेल तर तिथे अंधार असणार आहे, त्यामुळे कदाचित आपल्याला भीती वाटू शकते. बट स्टील आपण ती प्रोसेस एन्जॉय करतो आणि म्हणूनच पाण्यात पडल्यानंतर आपण तो आनंद मनसोक्त लुटू शकतो. तसंच आयुष्यातल्या तुमच्या डेस्टिनेशनबाबतसुद्धा जे आत्ता तुम्ही प्रोसेस करत आहात, तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही इतर कुठलंही काम करत असाल, तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करताय जो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, ती प्रोसेस एन्जॉय करायला शिका. त्याच्यामध्ये स्वतःचा इंटरेस्ट बिल्ड करा. बरं, आता हा इंटरेस्ट बिल्ड करायचा तर तो इतक्या इझिली होणार नाही, कारण तेच तेच काम करायचं ना, रटाळवानं होणार. रोज रोज एकच गोष्ट कशी करावीशी वाटेल तुम्हाला. याच्यासाठी तुमच्या प्रायोरिटीज फिक्स करा. म्हणजे होतं काय की बरीचशी माणसं
आयुष्यामध्ये दिवसभराचं जे काही आपण आयुष्य जगतोय त्याच्यामध्ये एकच गोष्ट करायची, त्याचं इतकं बर्डन घेऊन बसतात की 1-2 मिनिट इकडे इकडे जरी झाले तरीसुद्धा त्यांचा दिवस खराब जातो. आणि जे काम त्यांचं अर्ध्या तासात होऊ शकतं, 1 तासात होऊ शकतं, ते अख्ख्या दिवसात होत नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावरती सुद्धा होतो. तुम्ही जर अशा कुठल्या प्रोसेसमध्ये असाल की जिथे तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करणं फार गरजेचं आहे, तर तुमच्या प्रायोरिटीज फिक्स करा. डे वाईज प्रायोरिटीज फिक्स करा. म्हणजे जर तुम्ही अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये आहात, तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्ही एक स्पर्धा परीक्षार्थी आहात, तर तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरामध्ये तुमचे जे काही स्टडी टार्गेट आहेत ते आधीच तुम्हाला ठरवून ठेवायचे आहेत की मला दिवसभरामध्ये एवढे स्टडी टार्गेट्स कंप्लीट करायचे आहेत. हे तुम्ही रात्रीसुद्धा ठरवू शकता. म्हणजे उद्या जे करायचं आहे ते तुम्ही आज रात्री ठरवू शकता, किंवा तुम्ही ऑलरेडी 1 मंथचा प्लॅन ठरवू शकता, किंवा तुम्ही वीकली प्लॅन ठरवू शकता, कसंही जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल. देन तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची दिवसाची पहिली प्रायोरिटी काय असेल, माझं स्टडी टार्गेट मला कंप्लीट करायचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचं स्टडी टार्गेट कंप्लीट होतं आहे, देन यू आर कम्प्लिटली फ्री. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आणि याच्यातच तिसरा मुद्दा येतो, तो म्हणजे स्पेंड टाईम विथ युअर फॅमिली. म्हणजेच काय, मला जे विचारलं जातं की एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता, किंवा बऱ्याचदा विद्यार्थी इतके सगळे प्रश्न विचारतात तरीसुद्धा शांतपणे इतक्या संयमाने उत्तर देणं कसं काय जमतं, चिडचिड होत नाही का? अर्थात मी माणूस आहे, माझीसुद्धा चिडचिड होते. फक्त माझी चिडचिड बऱ्याचदा इतकी विजिबल नसते, किंवा मी माझ्या आयुष्यात प्रत्येक माणसाला तो अधिकार नाही दिला की त्यांनी मला चिडलेलं पाहावं. तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे. कदाचित माझी चिडचिड एकांतात असू शकते, मी चिडत असेल, पण त्याचं काहीतरी लिमिट असेल. समोरच्या माणसाला म्हणजे मी कधी चिडणार आणि कधी नाही चिडणार याचा कंट्रोल समोरच्या माणसाच्या हातात नसेल, तो माझ्या हातात असेल. हा पहिला मुद्दा. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत काही टाईम स्पेंड करावा लागेल. बऱ्याचदा होतं काय की आपल्याला त्या व्यक्तींसोबत, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा असतो आणि तो टाईम स्पेंड नाही करता येत, आणि त्याच्यामुळे आपल्याला आणखी जास्त त्रास होत असतो. पण जेव्हा आपण टाईम स्पेंड करत असतो तेव्हा आपण हा विचार करत असतो की जर हा वेळ मी इथे घालवला तर मग माझा अभ्यास कधी होणार, माझा अभ्यास मागे लागतोय. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असतात, जेव्हा तुम्ही ॲक्च्युली अभ्यास करत असतात, तेव्हा तुम्ही हा विचार करत असतात की माझ्याकडे माझ्या कुटुंबासाठी वेळच नाही आहे, किंवा मी माझ्या कुटुंबासोबत वेळच घालवू शकत नाही आहे. जे आयुष्य मला जगायचं आहे ते मी जगू शकत नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युली कुटुंबासोबत असता तेव्हा तुम्ही काय विचार करत असता की आत्ता मी इथे गप्पा मारत आहे, आत्ता मी यांच्यासोबत एन्जॉय करत आहे आणि माझा अभ्यास राहिला आहे. आणि अभ्यासात असाल तर अगेन उलट, की सगळी फॅमिली एन्जॉय करते आणि मला मात्र पुस्तक घेऊन बसावं असं वाटतंय. बसावं लागतंय, वाटतंय नाही, बसावं लागतंय. आणि मग हे जे एखादी गोष्ट जबरदस्तीने करावं लागणं जे असतं ना, ती गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरते. आणि त्यासोबतच हीच गोष्ट तुम्हाला तुमचं 100% येऊ देत नाही. म्हणजे त्याच्यातून आउटपुट काहीच नसतं. आणि म्हणूनच प्रायोरिटीज ठरवा. तुमच्या अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करून घ्या. देन जो टाईम तुमच्याकडे उरतो तो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत स्पेंड करा, कारण हे खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये टॉप केलेले जे लोक असतात ते डेफिनेटली फॅमिलीपासून काही वर्षांसाठी दूर राहिलेले असतात. पण जेव्हा ते दूर राहत असतात त्यावेळेला दिवसातला काही वेळ काढून ते त्यांच्या फॅमिलीसोबत संवाद साधत असतात. कारण तुमचं जे काही, म्हणजे आपल्याला जसं एखादी जखम झाली तर ती जखम भरून येण्यासाठी काही कालावधी गरजेचा असतो, औषध गरजेचं असतं, मलम गरजेचा असतो. सो तुमचं जे काही डॅमेज झालेलं असेल, जे काही तुम्हाला मानसिक त्रास झालेला असेल, जो काही तुम्हाला थकवा आलेला असेल, तो तुम्ही जेव्हा तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता त्यावेळेला तो थकवा हील व्हायला, कमी व्हायला मदत होत असते. आणि ही प्रोसेस आपल्याला डोळ्यांनी दिसत नसते, त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण असतं. पण जेव्हा तुम्ही ते ॲक्च्युली एक्सपिरियन्स करता तेव्हा ते खूप इझी जातं. काही लोकांचं म्हणणं असंही असतं की जर फॅमिलीज निगेटिव्ह बोलत असेल तर मग काय करणार, मग तर आणखी आम्ही डिमोटिवेट होतो. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, कारण मला काही वॉरियर्सनी विचारले की मॅम लोक इतके टोमणे मारतात, इतके बोलतात की मग नाही कळत. कधी कधी तर घरातलेच अशा पद्धतीने बोलतात की म्हणजे सगळं सोडून द्यावं असं वाटतं, आपण काही कामाचे नाही आहोत असं वाटतं. तर याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. आत्तापर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे. तुमच्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या तुम्ही फिक्स केल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे.
आणि जर तुम्ही एवढं सगळं करू शकत असाल तर चौथी पायरी आपोआपच घडते, ते म्हणजे स्टे हॅपी. तुम्ही खुश राहायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही खुश असतात तुमच्याकडून कुठलंही काम करून घेतलं जाऊ शकतं. म्हणजे साधं सिंपल पहा की जर समजा एखाद्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनासारखी काहीतरी गोष्ट मिळाली आहे किंवा एखादी अशी घटना घडली आहे ज्याने तुम्ही खरंच खुश व्हाल, तर त्या दिवशी तुम्ही इतके खुश असता की तुम्ही घरात सगळ्यांना म्हणू शकता की हां, आज तुमचं काही काम असेल तर सांगा. किंवा असं म्हणतात ना, म्हणजे जे राजे महाराजे असायचे ते सुद्धा असं म्हणायचे, ज्यावेळेला त्यांना एखादी आनंदाची बातमी मिळायची तेव्हा ते म्हणायचे की तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही मागू शकता, आज आम्ही आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. तसंच काहीसं आपल्या बाबतीत होत असतं. म्हणून खुश राहायला शिका. ज्या प्रोसेसमध्ये आहात तिथे जर तुम्ही खुश राहू शकलात तर अर्थातच तुम्ही जे काम करताय ते तुम्ही एन्जॉय करायला लागेल. आता 24/7 खुश तर नाही राहू शकत. कधी कधी रडायला सुद्धा येतं. कधी कधी खूप असं फील होतं की यार काहीच नाही उरले, त्यावेळेला मनसोक्त रडासुद्धा. म्हणजे मला काल परवा एक भैया बोलले की मॅम कधी कधी इतकं खचल्यासारखं होतं, इतकं रडायला येतं, पण लहानपणापासून घरातल्यांनी सांगितलं आहे की तू मुलगा आहेस, तू रडू नाही शकत, आणि म्हणून मग मी रडत नाही, मी फक्त तसाच शांत बसून राहतो. नाही, तुम्ही मुलगा असाल, मुलगी असाल, तुम्ही कुठल्याही जेंडरचे असाल, तुमच्या भावना मॅटर करतात. तुम्हाला वाटलं तुम्ही एकांतात जाऊन मनसोक्त रडून सुद्धा घ्या, कारण त्याच्यानंतर तुम्हाला खूप जास्त हलका फील होईल. त्यामुळे जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर हसणं आणि रडणं या दोन्ही गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. कारण आतमध्ये जे काही साचलेलं असतं ते जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच कुठेतरी तुम्हाला हलकं हलकं फील व्हायला लागेल. या होत्या 4 गोष्टी. आणि त्याच्यानंतर 5वी गोष्ट येते ते म्हणजे स्वतःला रिवॉर्डसुद्धा द्या आणि पनिशमेंटसुद्धा द्या. रिवॉर्ड यासाठी, जर तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित केली, जसं की तुम्ही तुमचं डेली स्टडी टार्गेट जे आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे कंप्लीट केलं, देन तुम्ही रिवॉर्ड म्हणून तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, फॉर एक्झाम्पल मे बी तुम्हाला बाहेर कुठेतरी फिरायला जायचं होतं, ते तुम्ही पेंडिंगला ठेवलं होतं, यू कॅन गो. किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडे सुट्टी घेऊन जायचं होतं, ते तुम्ही पेंडिंगला ठेवलं होतं, तुम्ही जाऊ शकता. किंवा तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी जायचं होतं तुम्हाला, पण तुम्हाला असं वाटत होतं की जर माझे स्टडी टार्गेट्स कंप्लीट नाही झाले तर मी कसं जाईन, माझं कसं होईल, एवढे सगळे विचार होते, पण तुम्ही ते कंप्लीट केलं, देन हे तुमचं रिवॉर्डच आहे ना. आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चांगली केल्यानंतर रिवॉर्ड मिळायला लागतं त्यावेळेला आपण ॲटोमॅटिकली आपला 100% नेऊन गोष्टी करायला लागतो. कारण आपल्याला माहिती असतं की हां, मी हे काहीतरी चांगलं केलं, त्याच्या बदल्यात मला हे मिळालं, मी आणखी थोडं चांगलं केलं तर मला अजून काहीतरी मिळेल. जसं लहान मुलांना आपण खेळवतो, लहान मुलांना जसं आपण म्हणतो की अरे दुकानातून एवढी वस्तू घेऊन ये, मी तुला चॉकलेट देईन, रे माझं एवढं काम कर, मी तुला काहीतरी खायला देईन. सेम ती प्रोसेस आपल्यासोबत करायची, आपल्या माइंडसोबत, आपल्या ब्रेनसोबत करायची. ही गोष्ट खूप जास्त तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आणि पनिशमेंटसुद्धा द्यायची. एखादी गोष्ट एखाद्या वेळेला आपण खूपच आळस केला, आपल्याला माहिती असतं की अरे असं काही सिरियस कारण नव्हतंच किंवा असं काही जेन्युइन रिझन नव्हतं की ज्याच्यासाठी आपण एखादी गोष्ट टाळायला पाहिजे होती, पण हा आपला मूर्खपणा होता, हा आपला आळस होता, हा आपला कंटाळा होता, ज्याच्यामुळे आपण हे काम टाळलेलं आहे. देन पनिशमेंट पण द्या. एखादी गोष्ट, जसं की तुम्ही मोबाईल तर अर्थातच पाहत असाल, खूप वेळासाठी पाहत असाल, देन कट डाऊन करा तुमचा टाईम. जर तुम्ही दिवसातून इतका कमी तर कोणी पाहत नसेल, पण तरीसुद्धा समजा असं एक ऑन अन ॲव्हरेज पकडून चालेल की तुम्ही 3 तासांसाठी फोन पाहताय, कट डाऊन करा 1 तास, नाही आज फक्त 2च तास पाहायचं. त्याच्यातही मग तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टी पाहत असाल, एखादी वेब सिरीज पाहताय, काही एपिसोड्स पाहताय, कुठलीही गोष्ट जी तुम्हाला आवडते ती जर पाहत असाल, त्या दिवशी स्वतःला पनिशमेंट द्या. आज हे नाही पाहायचं का, कारण तू तुझं कामच कंप्लीट नाही केलेलंस. आणि हे एका गोष्टीसाठी ठेवा. असं जर तुम्ही लॉंग टर्म पनिशमेंट देत बसाल स्वतःला किंवा लॉंग टर्म रिवॉर्ड देत बसाल तर मग तुम्ही आणखी आळशी होऊन जाल. ठीक आहे. किंवा जे आपण म्हणतो ना कोडगे होणं, तसं होऊन जाल. जसं की हां, हे काय म्हणजे एखादा लहान मुलगा असतो पहा, त्याला की एखादा तो सतत मार खात असतो आणि तो इतका मार खाऊन कोडगा झालेला असतो की नंतर त्याला माराने काही फरकच पडत नाही. तसं स्वतःच्या मनाला करू नका की पनिशमेंटनी काही फरकच पडत नाही, पनिशमेंट हाच तुमच्या लाईफचा भाग होऊन गेला. किंवा असंही करू नका की इतके सगळे रिवॉर्ड स्वतःला दिलेत की मग तुम्ही 7व्या आसमान पे जाऊन पोहोचाल आणि अरे हां आता तर काय माझी लाईफ सगळी सेट आहे, असंही करू नका. छोटे छोटे रिवॉर्ड्स आणि छोट्या छोट्या पनिशमेंट याच्यातून आपण खूप काही शिकत असतो. आणि हे सगळे सिक्रेट आहेत जे तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरतात. कारण जे लोक लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी पदावरती आहेत किंवा लाईफमध्ये त्यांनी काही ना काहीतरी अचीव केलेलं आहे, त्या लोकांनी याच गोष्टी फॉलो केलेल्या असतात. दुसरा मुद्दा, एखादी नोकरी मिळवणं म्हणजे यशस्वी होणं, हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका.
तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करा. सगळेच लोक सरकारी नोकरीसाठी बनलेले नसतात आणि सगळेच सरकारी नोकरदार आयुष्यात आनंदी असतात असंही नाही आहे. कारण सुख आणि सरकारी नोकरी किंवा सुख इज इक्वल टू पर्टिक्युलर एखादी गोष्ट असं सूत्र कधीच नसतं. ते आपल्या मनाने एखादं काहीतरी अज्युम केलेलं, गृहीत धरलेलं असं काहीतरी एक ते हे असतं, गृहीतक असतं. आणि म्हणून पहिल्यांदा त्या विचारातून बाहेर या. जे काही काम करताय ती प्रोसेस एन्जॉय करा. दिवसातून काही वेळ तरी काढा आणि स्वतःशी बोला. ज्यावेळेला तुम्ही स्वतःशी बोलायला लागाल त्यावेळेला तुम्ही सेल्फ हील व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यातून तुम्हाला आणखी एनर्जी मिळत जाईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं होतं की तुम्ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करू शकता आणि तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवू शकला, सातत्य ठेवू शकला कुठल्याही गोष्टीत, तर यशस्वी होणं हे अवघड नसतं. कारण लहानपणी शाळेत ऐकलेला सुविचार होता, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि आम्हाला विचार पडायचा असं कसं होईल की वाळूच्या कणांमधून तेल गळेल? ते गळतं. प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं गरजेचं असतं. सो प्रयत्न करा, सातत्य ठेवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल आणि खूप काही शिकवूनही गेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबतच शेअरसुद्धा करा. आणि हां, तुम्ही जर या चॅनलवरती, या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून व्हिडिओज पाहता पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात आणखी एकाच अशा खूप काही मिळवून देणाऱ्या आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवणाऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.